Hi students, in a previous video lecture we have seen vapor pressure, त्याच्या अगोदर solid solutions, and then vapor pressure and Raoult's law for liquid in liquid solutions आपण बघितलं. ओके, vapor pressure म्हणजे काय? मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी सांगितले the pressure exerted by vapors of a liquid at equilibrium at a given specific temperature is called as vapor pressure. बरोबर आहे. वेपर्सनी त्या लिक्विडच्या वेपर्सनी एक्झर्ट केलेलं प्रेशर ॲट इक्विलिब्रियमला आणि एका स्पेसिफिक टेम्परेचरला आपण त्याला बोलतो वेपर प्रेशर. ठीक आहे. मग त्याच्यावरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात आपण बघूयात आज. आणि वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स पण बघूयात आणि त्याचं राउल्ट्स लॉ बघूयात. ओके, तर मागच्या वेळेस राउल्ट्स लॉ मी सांगितलं तो सिमिलर पुढे आहे, बघूयात आपण. ओके, कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात on vapor pressure. The first one, nature of the liquid. First one, nature of the liquid. If liquid is volatile, then its vapor pressure is more at a given temperature. बरोबर आहे. लिक्विड volatile आहे. सपोज एका वेसल मध्ये इथाइल अल्कोहोल आहे ज्याचा बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे आणि volatile आहे लिक्विड. दुसऱ्या वेसल मध्ये वॉटर आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट इथाइल अल्कोहोल पेक्षा जास्त आहे. मग सेम टेम्परेचरला सपोज 40 डिग्री सेल्सिअसला इथाइल अल्कोहोलचं जास्त लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे मोर वेपर्स आर फॉर्म, हेन्स वेपर प्रेशर ऑफ इथाइल अल्कोहोल इज मोर दॅन द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. बरोबर, म्हणजे वेपर प्रेशर हे लिक्विडच्या नेचरवरती अवलंबून आहे. If liquid is more volatile, then its vapor pressure is more at a specific temperature. समजा एखादा लिक्विड आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट खूप जास्त आहे, त्या टेम्परेचरला त्या लिक्विडचे जास्त वेपरमध्ये कन्वर्ट होणार नाही, म्हणून त्याचं वेपर प्रेशर कमी असेल. बरोबर. इफ लिक्विड इज मोर volatile, its vapor pressure is more at a specific temperature. म्हणजे नेचर ऑफ द लिक्विड वरती वेपर प्रेशर डिपेंड आहे. हा एक फॅक्टर झाला. सेकंड वन, टेम्परेचर. Temperature affects on the vapor pressure. दूसरा टेम्परेचर. बघा आता विचार करा, टेम्परेचर इन्क्रीजेस देन कन्वर्जन ऑफ लिक्विड टू गॅसेस इन्क्रीजेस. बरोबर आहे. टेम्परेचर वाढवलं, कुठलाही लिक्विड असू द्या त्याचं लिक्विड टू गॅसेस कन्वर्जन वाढतं. गॅसेसमध्ये कन्वर्जन जास्तीचे मॉलिक्यूल झाले तर त्याचं त्या वेपरचं प्रेशर वाढतं. If temperature increases, conversion of liquid into gases is more and hence vapor pressure also increases. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर वेपर प्रेशर पण इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीजेस, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. ओके, हा सेकंड फॅक्टर. कुठल्याही लिक्विडचं टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर वाढतंय. बरोबर आहे. समजा काय करा तुम्ही, एक वेसल आहे, त्या वेसलमध्ये वॉटर आहे, एक सर्टन क्वांटिटी वॉटर आहे, क्लोज वेसल आहे. ओके, दुसरं एक वेसल आहे, तेवढंच वॉटर आहे. या वेसलला तुम्ही 40 डिग्री सेल्सिअसला ठेवला आणि या वेसलला 60 डिग्री सेल्सिअसला हे केलात तर याचं वेपर प्रेशर जास्त असेल याच्यापेक्षा. कारण 60 डिग्री सेल्सिअसला जास्तीचे वॉटर मॉलिक्यूल कशामध्ये गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होते आणि गॅसियस स्टेटमध्ये जास्तीचे कन्वर्ट झाल्यामुळे त्याचं वेपर प्रेशर जास्त असेल. इथं 40 डिग्री सेल्सिअसला ॲज कम्पेअर टू दिस 60 डिग्री सेल्सिअस कमी वॉटर मॉलिक्यूल लिक्विड टू गॅसमध्ये कन्वर्ट होतील, त्यामुळे याचं वेपर प्रेशर कमी असेल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, वेपर प्रेशर इन्क्रीजेस. ओके, हा सेकंड फॅक्टर लक्षात आला. थर्ड, इफेक्ट ऑफ ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन द लिक्विड. थर्ड फॅक्टर which affect on the vapor pressure is the effect of addition of non-volatile solute into liquid. non-volatile म्हणजे volatile नसतो, जो ज्याचा बॉइलिंग पॉइंट खूप जास्त आहे, किंवा सॉलिड. थोडक्यात सॉलिड सोल्यूट जर लिक्विड मध्ये ऍड केला तर त्याचं वेपर प्रेशर त्या लिक्विडचं काय होतं ते आपण बघूयात. बघा या डायग्राम्स.
इफेक्ट ऑफ ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इंटू लिक्विड. ठीक आहे, लिक्विडचं वेपर प्रेशर कसं असतं, कुठल्या फॅक्टरचा काय इफेक्ट होतो बघितलं आपण. जर एखाद्या लिक्विडमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट, नॉन व्होलाटाईल म्हणजे ज्याचं वेपरमध्ये डायरेक्टली कन्वर्ट होत नाही, समजा थोडक्यात सॉलिड, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला तर त्याच्या वेपर प्रेशरवरती काय परिणाम होतो ते आपण बघूयात. म्हणजे त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. ओके, सपोज इथं प्युअर वॉटर घेतलं किंवा प्युअर सॉल्व्हंट आहे अँड हिअर इज द सोल्युशन. सोल्युशन कुठलं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट दॅट इज सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज ॲडेड इनटू द that solvent. See, when we add the non-volatile solute into the solvent, then its vapor pressure decreases. If more solute is added, its vapor pressure decreases in more proportion. कसं ते बघूयात आपण. In pure solvent, there is the at the surface of pure solvent, any water किंवा कोणताही घ्या, इथे वॉटर कन्सिडर करू शकता. At the surface of pure solvent, there is the only liquid molecules. That is the volatile liquid molecules, and at a certain temperature more number of liquid molecule converted into the vapor phase, more number of liquid molecule converted into the vapor phase, therefore it have a more vapor pressure. But when we added the non volatile solute into the solvent, the non volatile solute म्हणजे solid into the solvent add केल्यानंतर that is the solution. Okay, solution झालं ते. Then at the surface of that solution, not a solvent here, here is the solution. At the surface of that solution, there is the particles of non-volatile solute also. Non-volatile solute also. Therefore, less number of liquid molecules converted into vapor phase. Less number of liquid molecule converted into vapor phase. Hence, vapor pressure of solution is less than the vapor pressure of solvent. When we added the non-volatile solute into the liquid, then its vapor pressure decreases. का डिक्रीज होतं, कारण सरफेसला नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे पण मॉलिक्यूल असतील आणि त्या स्पेसिफिक टेम्परेचरला कमी वॉटर मॉलिक्यूल हे गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट होतील, म्हणून त्याचं वेपर प्रेशर कमी असेल. ओके, एक एक्सपेरिमेंट इथे सांगितलं आहे. सेम टेम्परेचरला दोन बिकर्स घेतलेत आणि एकामध्ये प्युअर सॉल्व्हंट ठेवलं आहे आणि दुसऱ्या बिकरमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं सोल्युशन ठेवलं. सेम टेम्परेचरला थोड्या वेळा ठेवल्यानंतर इक्विलिब्रियमला लेवल ऑफ प्युअर सॉल्व्हंट गेट्स लोअर डाऊन अँड लेवल ऑफ सोल्युशन नॉट सो मच लोअर ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटची लोअर लेवल कमी होईल कारण मोर नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूल कन्वर्टेड इनटू गॅसियस फेज, आणि सोल्युशनची लेवल ॲज कम्पेअर टू सॉल्व्हंट तेवढी कमी होणार नाही. ओके, म्हणजे इथे तुम्हाला समजलं की जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला तर इट्स वेपर प्रेशर डिक्रीजेस, त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर डिक्रीज होतं. तर मग आता तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. जर फक्त सॉल्व्हंट असेल तर ते वेपर प्रेशर जास्त असेल आणि त्याच्यात तुम्ही सॉलिड सोल्यूट ॲड केला विच इज नॉन व्होलाटाईल, देन इट्स वेपर प्रेशर डिक्रीजेस. ओके, तर हा पॉईंट होता. आणि त्याच्यात इफेक्ट ऑफ ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट या हेडिंगमध्ये ते पण वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इन लिक्विड सोल्युशन तुम्हाला येऊन जाईल, समजेल. ते आणि हे सेमच आहे. इफेक्ट ऑफ ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन लिक्विड किंवा वेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इंटू लिक्विड सोल्युशन. त्यानंतर राऊल्स लॉ. Raoult's law for solution of non-volatile solute into liquid. So for solution of non-volatile solute into liquid. तर आता बघूयात नॉन व्होलाटाईल सोल्यूट लिक्विडमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर डिक्रीज होतं. आता राऊल्स लॉ काय, सपोज देर इज द सोल्युशन वॉटर प्लस NaCl
बरोबर आहे. वॉटर काय सॉल्व्हंट आहे, लिक्विड आहे, व्होलाटाईल, आणि NaCl नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. ऍड केलं आहे. ओके, सोल्युशन. मग राऊल्स लॉ काय सांगतोय? द पार्शियल वेपर प्रेशर, इथं आता 2 कंपोनंट्स आहेत, एक आहे NaCl आणि दुसरा आहे सॉल्व्हंट वॉटर. तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ अ कंपोनंट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट. म्हणजे आता लक्षात घ्या, प्युअर स्टेट म्हणजे आता सोल्युशन मध्ये वॉटरचं वेपर प्रेशर आणि वॉटरचं वेपर प्रेशर सोल्यूट न ऍड करता, म्हणजे फक्त वॉटरचं वेपर प्रेशर म्हणजे इन प्युअर स्टेट. ओके, आता P1 पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वॉटर इन सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट which is multiplied by mole fraction of that component in solution. ओके, म्हणजे इथं वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट म्हणजे कळलं का? म्हणजे त्याच कंपोनंटचं सोल्युशन तयार करणे अगोदर प्युअर असतानाचं वेपर प्रेशर त्याच टेम्परेचरला. ओके, तर हे झालं P1. P2 सोल्यूट आहे नॉन व्होलाटाईल इज इक्वल टू P02 इंटू X2 राऊल्स लॉ नुसार. ओके, मग आता हे 2 आलं, देन total vapor pressure P is equal to total vapor pressure P is equal to P1 plus P2. बरोबर आहे. partial vapor pressure of one component solvent plus partial vapor pressure of second component solute. हे काय आहे? total vapor pressure. मग P is equal to P1 plus P2. P1 च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? P01 into X1 plus P2 च्या ठिकाणी P02 into X2. X1 मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, X2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बरोबर आहे. राऊल्स लॉ मिळालं होतं. आता इथे लक्षात घ्या, जो X2 आहे सोल्यूट आहे तो नॉन व्होलाटाईल आहे. सोल्यूट कसं आहे? नॉन व्होलाटाईल आहे, व्होलाटाईल नाहीये. म्हणजे त्याचं प्युअर स्टेटमध्ये वेपर प्रेशर 0 असेल. NaCl सॉलिड स्टेटमध्ये, प्युअर स्टेटमध्ये त्याचं काही वेपर प्रेशर असेल का? वेपरमध्ये कन्वर्टच होणार नाही. म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट असल्यामुळं त्याचं वेपर प्रेशर प्युअर स्टेटमध्ये काय असेल? 0 असेल. म्हणून P इज इक्वल टू P01 इंटू X1 प्लस 0 इंटू X2. 0 इंटू X2 काय होईल? हे कॅन्सल होईल. P इज इक्वल टू P01 इंटू X1. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, कोणतं सोल्युशन? सॉलिड इन लिक्विड सोल्युशन, इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन प्युअर स्टेट विच इज मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. ओके, किंवा त्याला पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट म्हणू शकतो. तर आता P इज इक्वल टू P01 इंटू X1. इथे लक्षात, हे P काय? टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. P01 वेपर प्रेशर ऑफ that solvent in pure state, X1 mole fraction of solvent. P02 काय? वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट इन प्युअर स्टेट, X2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट असल्यामुळं P02 काय? 0 येईल. तर टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. आता हा P01 इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. हा P01 इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. P अपॉन P01 इज इक्वल टू X1. बरोबर. मग दोन्ही साइडला 1 मधून सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट both sides from both sides from 1 through 1. तर 1 minus P upon P01 is equal to X1. काय होईल? हा P01 वरती आला, काय होईल? P01 minus P upon P01 is equal to 1 minus, सॉरी इथं 1 minus P upon P01 1 minus X1 येईल. ओके, इथं खाली पण 1 minus X1. बट तुम्हाला माहिती आहे 1 minus X1 म्हणजेच X2. ओके, 1 minus X1 is equal to X2. बरोबर आहे. म्हणजे याला कसं लिहिता येईल? P01 minus P upon P01 is equal to X2. हे तुमचं काय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि X2 काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कोणा इतकं असतं? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट.
ॲट अ गिव्हन स्पेसिफिक टेम्परेचर. ओके, याला बोलतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. Okay, lowering of vapor pressure means when we add non-volatile solute into solvent, then its vapor pressure decreases. बरोबर आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर प्युअर सॉल्व्हेंट मध्ये ऍड केलं तर त्याचं वेपर प्रेशर कमी होतं. आपण बघितलं कसं कमी होतं ते. त्याला बोलतो आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, आणि याला काय बोलतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज वन ऑफ द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. जेवढं जास्त नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुम्ही ऍड कराल तेवढं जास्त काय होईल, lowering of vapor pressure होईल. ओके, तर दिस इज द राउल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट इनटू लिक्विड सोल्युशन. ओके, यावेळेनं आपण संपवलं. बाकीचं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये